पृथ्वीराज चव्हाण यांच्या पोस्टरला चपलांनी मारले। यवतमाळमध्ये काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे। भगवा दहशतवाद यावर बोलताना त्यांनी भगवा ऐवजी सनातन किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद असे शब्द वापरावे असे म्हटले होते। या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या युवा सैनिकांनी यवतमाळच्या चव्हाण यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले। युवा सैनिकांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या पोस्टरला चपलांनी मारले आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। या आंदोलनादरम्यान गर्व से कहो हम हिंदू है अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालावर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी हे विधान केले होते। त्यांनी म्हटले होते की भगवा हा रंग छत्रपती शिवाजी महाराजांचा, संतांचा आणि वारकरी पंथांचा आहे, त्यामुळे त्याऐवजी सनातन किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद असे म्हणाले। चव्हाण यांच्या या विधानाचा निषेध करत शिवसेना नेते संजय राठोड आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। युवा सैनिकांनी चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे। काँग्रेस नेते एका बाजूला धर्मावर आधारित राजकारण करू नये असे म्हणतात आणि दुसरीकडे स्वतःच हिंदू धर्माबद्दल बेताल वक्तव्य करतात, हे दुर्दैवी असल्याचंही युवा सैनिकांनी म्हटलं आहे। प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.